नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महिला व बालविकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 65 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुम्हाला निवडीसाठी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे अध्यक्ष या पदासाठी निघालेली आहे. एकूण एक पद या ठिकाणी अध्यक्ष या पदासाठी निघालेलं आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी सदस्य या पदासाठी आहे. त्यामध्ये 6 वॅकन्सी ज्या आहेत सदस्य पदासाठी निघालेले आहे. त्यामध्ये 2 महिला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अध्यक्ष या पदासाठी वयमर्यादा तुम्हाला 65 वर्षापर्यंतची असणार आहे. तर सदस्य या पदासाठी 60 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे किमान पदवीधर तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 3 वर्षाच्या कालावधीसाठी तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी 2 वेळा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेली व्यक्ती असाल, म्हणजे या अगोदर जर तुम्ही सदस्य किंवा अध्यक्ष 2 वेळा राहिलेले असाल तर या ठिकाणी तुम्ही परत अर्ज या ठिकाणी करू शकणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मानवी हक्क व बालहक्काचे उल्लंघन करणारी व्यक्ती जी असेल ती या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आयुक्त महिला व बालविकास विभाग आयुक्तालय 28 राणीबाग जुना सर्किट हाऊस जवळ महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. अर्जासोबत आपल्याला मानवी हक्क किंवा बालहक्काचे उल्लंघन केले नसल्याचे पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडायचे आहे. शैक्षणिक पात्रतेबाबतची पदवी किंवा प्रमाणपत्रे किंवा मार्कशीट इत्यादी सर्व कागदपत्रे या ठिकाणी जोडायचे आहेत. त्याचबरोबर पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला सोबत आपण या ठिकाणी जोडू शकता. कुठलेही एक डॉक्युमेंट यापैकी आपण जोडू शकता. नमूद सेवा क्षेत्रातील संबंधित संस्था किंवा प्राधिकरणाचे सेवाविषयक अनुभव प्रमाणपत्र किंवा दाखला आपण या ठिकाणी जोडायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.